समतेचा संदेश देणाऱ्या गीतांनी देवळाली कॅम्प शहरात गायक साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांची अदाकारी. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं समतेचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गायक साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांनी आपल्या पहाडी आवाजात विविध गीते सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे उभारण्यात आलेल्या लंडन पॅलेस या देखाव्यासमोर पार पडलेल्या या कार्यक्रमाला महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर साजन बेंद्रे यांनी भीम माझा तारणहार, घे भीमाची वाट यासारखी प्रबोधनात्मक गीते सादर केली. तसेच उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे ही लोककवी वामनदादा कर्डक यांची रचना भारदस्त आवाजाने गायली. तेव्हा संपूर्ण वातावरण भीममय झाले. गायक विशाल चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारित पोवाडे आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या संघर्षाची गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. जय भीम जय शिवरायच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. दोन्ही गायकांनी महापुरुषांचे विचार गीतांमधून मांडत समता, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश दिला. यावेळी ज्येष्ठ नेते विश्वनाथ काळे यांनी समाजाने सर्व धर्मीयांना बरोबर घेऊन केलेली ही जयंती असल्याचे स्पष्ट केले. समितीच्या वतीने जयंतीमध्ये सहभागी झालेल्या सर्व चित्ररथांबरोबरच प्रसारमाध्यमे, कंटोन्मेंट, वीज मंडळ, पोलीस प्रशासन यांचा सन्मान देऊन चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते भाऊसाहेब धिवरे, संजय भालेराव, कृष्णा लोखंडे, निलेश बोराडे, नितीन साळवे, राजेश भालेराव आदींसह जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष वीरेंद्र जाधव, कार्याध्यक्ष देवा साळवे, उपाध्यक्ष आशिष जाधव, मिरवणूक अध्यक्ष जमीलभाई सय्यद, सरचिटणीस राहुल गोयर, खजिनदार पंडित कटारे, सजावट प्रमुख यश शिंदे, सल्लागार सज्जन काळे तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, महिला आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश गायकवाड यांनी केले. महापुरुषांचे विचार गीतांच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे. साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांच्या आवाजाने आज तो उद्देश सफल झाला, असे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांनी म्हटलं आहे.